नमस्कार, मी शामराव मोकाशी आणि आज आपण भाईंदर आरटीओला गेलेलो होतो. तर धर्मवीर आनंद दिघे साहेब हे कल्याणकारी मंडळ चालू झालेलं आहे आणि अजून रिक्षावाल्यांना माहिती नाही की कल्याणकारी मंडळ चालू झालेलं आहे. आणि कल्याणकारी मंडळाची ऑनलाईन आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ह्या ऑनलाईनवरती महाराष्ट्रातील सर्व रिक्षावाले टॅक्सीवाले ह्यांनी आपले अर्ज भरायचे आहेत आणि मग त्यांना 13 योजनेतून त्यांना न्याय मिळेल. आणि भाईंदर आरटीओनं सुद्धा आज तिथं त्यांच्या कार्यालयात हा बोर्ड लावलेला आहे की लोकांना माहिती पडावं, रिक्षावाल्यांना टॅक्सीवाल्यांना ही शासन योजना आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ. आणि त्या मंडळाची साईट आहे की आनंद दिघे कल्याणकारी मंडळ. ह्या साईटवरती प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानं हे अर्ज भरायचे आहेत आणि त्याची फाउंडर फी ही 500 रुपये आहे आणि 300 रुपये वार्षिक वर्गणी आहे. आणि मग तुम्ही अर्ज ऑनलाईनला केल्यानंतर आरटीओ अधिकारी त्याला अप्रुव्हल देतील आणि मग तुमच्या फी भरायची आहे, ऑनलाईनच फी भरायची आहे आणि ही पावतीच तुमच्या मोबाईलमध्ये येईल. आणि मग जे जे हे सभासद होतील, मेंबर होतील, त्यांना मात्र वय 65 वर्ष झाल्यानंतर सुमारे 3000पर्यंत त्या रिक्षा टॅक्सी चालकांना पेन्शन मिळणार आहे. शिवाय त्यांना वन टाईम 10,000 रुपये हे मिळणार आहेत. म्हणजे अशा 13 योजना आहेत आणि ह्या 13 योजनेच्या माध्यमातून रिक्षा टॅक्सी चालकांना हा शासन योजनेतून न्याय मिळणार आहे. आता रिक्षा टॅक्सी चालकांची जबाबदारी आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळाच्या ऑनलाईनवरती अर्ज भरायचा, फी भरायची. आता बरेचसेच रिक्षावाले उलटं सुलटं काय बी सांगतात, काय त्यांचे नेते बी उलटं सुलटं सांगतात. परंतु जोपर्यंत तुम्ही ऑनलाईनला अर्ज भरत नाहीसा, तुमची मेंबर होत नाहीत, तुमची पावती तुमच्या मोबाईलमध्ये येत नाहीत, मग तुमची पावती आली, तुम्ही सभासद झाला की तुम्हाला मंडळाच्या माध्यमाचं एक आय कार्ड आरटीओ अधिकारी देतील आणि मग सर्वस्वी तुम्हाला मंडळाच्या माध्यमातून 13 योजना ह्या मिळतील. जर तुमचा वाहन चालवताना अपघात वगैरे झाला तर 50,000 ते 70,000पर्यंत तुम्हाला आर्थिक मदतसुद्धा मिळेल. तुमच्या मुलांच्यासाठी शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळेल. म्हणजे अशा ह्या शासनाच्या 13 योजना आहेत. आपण जे मंडळाचे मेंबर होतील त्यांनाच मात्र हे होईल. आणि भाईंदर आरटीओनं सुद्धा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा भाईंदर यांची सुद्धा ऑनलाईन चालू झालेली आहे. रिक्षा टॅक्सी चालकांची जबाबदारी आहे की इथं अर्ज